माणसाला राजबिंडा दिसण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. हो. म्हणजे तुम्ही राजघराण्यात जन्माला जरी आलात हम्म. तरी तुम्हाला राजबिंडा दिसण्यासाठी आणि तो ऑरा तयार होण्यासाठी काहीतरी करावं लागतं. हम्म. घोडा हा प्राणी जन्मतःच राजबिंडा. माणूस आणि घोडा यांचा संबंध जिथे येतो हम्म. तिथे माणूस हा घोड्याला बरंच काही, म्हणजे सॉरी, घोडा माणसाला बरंच काही देतो. जसं जर तुम्ही रोज घोड्यावरून जर रपेट करणारे जर असाल तर घोडा ज्या चालीत चालतो ना त्याचा आवाज आणि त्याच्या पाठीची हालचाल आणि त्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्याला बसणारे एक जे सौम्य जे हादरे ते इतके सायकोलॉजिकली पीसफुल असतात ना, ते तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जातात. ते सायकल चालवल्यासारखं आहे की त्याची आवर्तनं असतात. त्याचे म्हणजे ती एक साधनाच आहे की तुम्ही घोड्याच्या पाठीवर बसलात आणि तुम्हाला वाटतंय की मी आईच्या गर्भात आहे असं वाटतं जेव्हा तुम्ही घोड्याच्या पाठीवर बसता तेव्हा. हॉर्स रायडिंग करतो काय काय हॉर्स रायडिंग करतो. त्यामुळे ते, आणि म्हणजे घोडा जेव्हा फक्त चालत असतो आणि रस्ता नाही, म्हणजे त्याला तो कुठेही जेव्हा चालतो ना, कसं असतं की जेव्हा प्रवास आहे आणि तुम्हाला माहितीये की मला या ठिकाणी जायचंय. मी सायकलचं उदाहरण का दिलं की ज्या काळात आपण सायकल चालवतो, सपोज शाळा ते घर ते शाळा, आपल्याला माहिती असतं मला शाळेत जायचंय. जेव्हा आपल्याला आईने सांगितलं नाही आता किराणा दुकानात जा आणि 2 किलो पोहे घेऊन ये, तर आपल्याला माहिती असतं अच्छा किराणा दुकानात. जेव्हा शाळेत जायचं असतं ना, ती सायकल आपोआप शाळेच्या दिशेने जाते, आपण ठरवत नाही काही. तसं घोडा त्याचा जेव्हा चालतो ना तर तेव्हा जे डेस्टिनेशन आहे हे आपल्याला माहिती नसतं, आपण त्या क्षणात असतो. तर आणि त्या क्षणात असण्याची साधना खूप खूप जास्त म्हणजे मला वाटतं खूप जास्त अशी पर्सनल असते, खूप डीपली पर्सनल असते जेव्हा आपण फक्त त्या बिंदूमध्ये त्या क्षणात असतो. म्हणून मला घोडा हा प्राणी खूप जास्त आवडतो.